जनसुरक्षा विधेयक रद्द झालंच पाहिजे. मुर्दाबाद 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 मुर्दाबाद. जुलै 2024 मध्ये महाराष्ट्र सरकारने जनसुरक्षा विधेयक या ठिकाणी विधिमंडळामध्ये सादर केलेलं आहे आणि हे सादर करत असताना राज्यातील नक्षलवादावर नियंत्रण आणावं अशा पद्धतीचा उद्देश त्यांनी जाहीर केला आहे. परंतु या उद्देशाच्या आड या ठिकाणी सामाजिक कार्यकर्त्यांच्यावर निर्बंध आणण्यासाठी म्हणून हा कायदा आणलेला असं आमचं म्हणणं आहे. या ठिकाणी जे कार्यकर्ते किंवा ज्या सामाजिक संघटना, ज्या अगदी कामगार संघटना असतील, शेतकरी संघटना असतील, यांचे कार्यकर्ते सरकारच्या चुकीच्या धोरणाच्या विरोधामध्ये बोलतील, लिहितील, भाषण करतील, अशा लोकांना या कायद्याच्या अंतर्गत नक्षलवादी ठरवलं जाईल, अर्बन नक्षलवादी ठरवलं जाईल आणि त्यांना 1 वर्षापासून 7 वर्षापर्यंत किंबहुना त्याच्यापेक्षा अधिक कुठल्याही प्रकारची चौकशी न करता, कुठल्याही प्रकारचं आरोपपत्र दाखल न करता त्यांना जेलमध्ये टाकण्याचं प्रावधान या कायद्यामध्ये आहे. आणि म्हणून या कायद्याला विरोध करत असताना या देशाच्या संविधानानं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान दिलं, त्या संविधानानं ज्या अभिव्यक्तीचं, लिहिण्याचं, बोलण्याचं, व्यक्त होण्याचं, संघटना करण्याचं, आंदोलन करण्याचं जे स्वातंत्र्य आणि जो अधिकार, मूलभूत अधिकार या देशातल्या जनतेला दिला, त्या अधिकारांच्यावरच हे जर नियंत्रण आणणार असेल तर हा कायदा घटनाविरोधी आहे, जनविरोधी आहे, संविधान विरोधी आहे. आणि म्हणून हा कायदा या विधानसभेमध्ये मंजूर होता कामा नये. कदाचित मिळालेल्या पाशवी बहुमताच्या आधारावर किंवा त्याच्या आधारानं हे विधेयक कायद्याच्या स्वरूपामध्ये मंजूर होऊ सुद्धा शकेल, पण या राज्यातली जी सर्वसामान्य जनता आहे, शेतकरी आहेत, कष्टकरी आहेत, कामगार आहेत, शेतमजूर आहेत, या सगळ्या लोकांनी, रस्त्यावर काम करणारे लोक आहेत, हातगाडी पथारीचा व्यवसाय करणारे लोक आहेत, रिक्षाचा व्यवसाय करणारे लोक आहेत, या सगळ्या लोकांच्या मूलभूत अधिकारांच्यावर नियंत्रण येऊन त्यांना जेलमध्ये टाकण्याचं जर प्रावधान या कायद्यामध्ये असेल तर याचा विरोध आपल्याला करावा लागेल. तो कायदा झाला तरीसुद्धा याचा आपल्याला विरोध करावा लागेल आणि तो विरोध करण्यासाठी म्हणून, तो निषेध नोंदवण्यासाठी आणि राज्यपालांना या सरकारनं हा कायदा करू नये अशा पद्धतीचा आदेश द्यावा यासाठी म्हणून राज्यपालांना निवेदन आम्ही या तहसीलदारांच्या मार्फत आम्ही देत आहोत. आणि अशा पद्धतीनं हा जो कायदा आहे, जनसुरक्षा विधेयक जे आहे, त्याचं कायद्यामध्ये रूपांतर होऊ नये अशी आमची सर्वांची, या शहरातल्या सर्व सामाजिक संघटनांची, सर्व पुरोगामी विचारानं काम करणाऱ्या राजकीय पक्षांची ही मागणी आहे, आग्रह आहे आणि हे निवेदन आम्ही आता तहसीलदारांना सादर करणार आहोत. महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या न्यूज 15 मराठी या चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा. तसेच इंस्टाग्राम आणि ट्विटरवर फॉलो करायला विसरू नका. न्यूज 15 मराठी, आवाज जनसामान्यांचा.